महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सत्ता प्राप्तीसाठी जोरदार हालचाली सुरू झालेत। इच्छुक आजी माजी नगरसेवकांना राजकीय पक्षाकडून खुलेआम ऑफर्स दिल्या जात आहेत। यामध्ये भाजप आघाडीवर आहे, त्यामुळे अनेक इच्छुकांचं सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याचा कल हा दिसत आहे। सध्या भाजपमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मेगा भरती होणार आहे। परिणामी महापालिकेच्या रणधुमाळीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी होणार हे निश्चित आहे। त्यामुळे पक्षाला उमेदवारी देताना तारेवरची कसरत ही करावी लागणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे महायुती सत्ता राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रमुख दावेदार आहेत। शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे त्यांच्या साथीला आहेत। त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत ही रंगणार आहे हे निश्चित आहे। तरी युती व आघाडीतील काही पक्षांनी स्वबळावरचा नारा दिल्यानं ऐनवेळी बिघाडी होण्याची शक्यता आहे। एकंदरीत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेशाचा इच्छुकांचा कल हा मोठ्या प्रमाणात झालाय। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनाही उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे। यंदाची महापालिका निवडणूक गतवर्षीच्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे। एकूण 26 प्रभाग असणार आहेत। प्रत्येक प्रभागातून 4 उमेदवार असणार आहेत। शेवटचे 2 प्रभाग 3 सदस्यांचे असणार आहेत। त्यामध्ये 2 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत। त्याशिवाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण अशा आरक्षित जागा असणार आहेत।